पहिल्या आणि संघासाठी मला वाटतं पहिलं षटक घेऊन आला तो शुभम. एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज महालक्ष्मी बसने संघाकडून ते मात्र स्ट्राईकला असेल तो. इथे मात्र चेंडू लागला आणि चेंडू येतो. इथे मात्र पहिला चेंडू आणि चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. खणखणीत षटकार. या षटकाराने संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या वाढते. पहिल्या चेंडूवरती पहिलाच षटकार ठोकला येतो. प्रतीक एक उत्कृष्ट आक्रमक फलंदाज. ओंकार शिवमचा पुढे चेंडू असेल प्रतीकसाठी. बघूया प्रतीक काय करतोय चेंडूवरती आपल्या संघासाठी. किती मात्र पंचांचा वाईट चेंडू आपल्याला एक धाव मिळते. निकल्या स्वरूपात अशा 2 धाव मिळतात. संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या वाढते. पहिले षटक चालू असताना एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघाकडून असेल प्रतीक. हा देखील एक सुंदर चेंडू म्हटला होता. बघूया चेंडू देखील धाव मिळतात आपल्या संघासाठी. तिथे मात्र 3 धावा मिळतात. उत्कृष्ट फलंदाजी म्हटली जाईल आपल्या संघाकडून. तसेच उत्कृष्ट गोलंदाज शुभम आपल्या संघाकडून. पहिल्या षटक चालू असताना पुढे चेंडू असेल. आता मात्र इथे हा देखील एक सुंदर चेंडू म्हटला जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण तसेच बॉलर कडून गचाळ क्षेत्ररक्षण म्हटले जाईल. 3 धाव मिळत आहेत. या 3 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या वाढते. पहिल्या षटक चालू असताना पुन्हा एकदा मला वाटतं इथे प्रतीक पहिल्या चेंडूवरती पहिला षटकार ठोकला होता. शुभम याच्या शुभमच्या बॉलवरती पुढील चेंडू असेल. देखील सुंदर चेंडू म्हटलं जाईल. इथे मात्र 2 धावा ठेवल्या जात आहेत. या 2 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या वाढते. पहिल्या षटक चालू असताना एक उत्कृष्ट फलंदाजी म्हटली जाईल आपल्या संघाकडून असेल. पुन्हा एकदा हाती केले एक सुंदर चेंडू होता. तीन धावांसाठी आणि पंचांचा षटक संपल्याशिवाय एक षटकातील संघाची धावसंख्या होती 19 धावा. एक महागडं षटक म्हटलं जाईल आपल्या संघाकडून. उत्कृष्ट गोलंदाज. इथे मात्र पंचांचा वाटचा इशारा अतिरिक्त. इथे मात्र 1+1 2 धावा मिळतात. पहिला चेंडू बॉलरने सांगायचंय. मान्या उत्कृष्ट गोलंदाज होता आपल्या संघाकडून. दोन धाव मिळतात. तसेच पहिला धक्का बसतोय. तसेच मला वाटतंय अथेनाइन क्रिकेट क्लब आयोजित या स्पर्धेचे पुरस्कृत श्री प्रकाशजी रसल साहेब यांचं मैदानात आगमन होतंय. तरी त्यांचे कमिटीने हार्दिक स्वागत. फुली चेंडू असेल. म्हणजे याचा फुली चेंडू असेल. प्रत्येकसाठी बघूवरती काय करतो. हा देखील एक खराब चेंडू व्हाईट चेंडू होता. 1+1 एक अशा 2 धावा मिळतात. या 2 धावांनी संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या वाढते. अंतिम षटक चालू असताना श्री प्रकाशजी रसल साहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
इथे मात्र एक सर्व गोलंदाजी मध्ये जाईल आपल्या संघाकडून. आता मात्र पुन्हा एकदा प्रतीक एक उत्कृष्ट आक्रमक फलंदाज आपल्या संघाकडून असेल. पुढे चेंडू असेल मन्याचा. आधी गेले एक सुंदर चेंडू म्हटलं जाईल आपल्या संघाकडून आपल्या षटकातील. इथे मात्र 3 धावा घेतल्या जातात. 3 धावा धावचीत होतोय प्रतीक. पहिलाच धक्का बसतोय मला वाटतं इथे संजू स्मृती तारवाडी संघाला. दरम्यान चालू सर सामना होता तो महालक्ष्मी बसनी वर्सेस संजू स्मृती तारवाडी. बॅट्समन नेमून सांगायचंय. धावसंख्या द्या 30 धावा. अंतिम षटकातला अंतिम चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या द्या 30 धावा. हात गेले म्हणतो त्याला चेंडू मागे इथे मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी खणखणी षटकार आणि पंचांचा षटकाचा विचार आहे. 2 षटकात संघाची धावसंख्या होती 36. आरके टीव्हीएस दोन्ही संघ कर्णधार टीव्हीएस जवळ यायचंय नांदीचं करून घ्यायचंय. आरके टीव्हीएस संघ मालक तसेच स्मिथ फायटर्स. सेकंड में मेरा आज में दिवस आहे 4 टीम प्रशांतजी खानिलकर साहेब यांच्या हस्ते या पुढे होणाऱ्या सामन्यासाठी सामन्याला विलंब होतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी मला वाटतं पहिले षटक घेतला जातो बॉलरने. प्रतीक याचा पहिला चेंडू असेल मला वाटतं एक आक्रमक गोलंदाज आपल्या संघाकडून असेल. हाताकडे मला वाटतं या चेंडू इथे मात्र सीमारेखा पार 6 धावांसाठी पहिला चेंडू आणि पहिला षटकार. संघाचं खातं उघडतंय. एक आक्रमक फलंदाज म्हटलं जाईल आपल्या संघाकडून असेल प्रतीक. महालक्ष्मी बसनी संघ एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघाकडून असेल प्रतीक. तसेच असेल तर शुभम. पहिला चेंडू पहिलाच षटकार. इथे मात्र पुढील चेंडू असेल. वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव मिळते संघाच्या खात्यात. बरोबर धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा वाईट चेंडू अतिरिक्त एक धाव मिळते. धावसंख्या वाढते. पहिले षटक चालू असताना 8 धावा. स्वर मारा करते. पुन्हा एकदा 2 धाव मिळत आहेत. ते मात्र सुरेख फलंदाजी मंडळी आपल्या संघाकडून पुढे चेंडू असेल. हा देखील चेंडू देतो मात्र चेंडू जातो आणि सीमारेखा पार 6 धावांसाठी पुन्हा एकदा एक खणखणी षटकार. या षटकाराने मला वाटतं संघाची धावसंख्या बरोबर धावसंख्या वाढते. पहिले षटक चालू असताना महालक्ष्मी संघ बसनी पहिले षटक चालू असताना धावसंख्या येते 16 धाव होतात. एक उत्कृष्ट फलंदाजी मंडळी आपल्या संघाकडून असेल.
धावसंख्या दे 16 धावा. पुन्हा एकदा पुढच्या पुढे चेंडू असेल. बघूया पुढे चेंडू असेल. आधी समोर मारलेला फटका होता. बघूया ह्याच्यामध्ये किती धावा मिळतात आपल्या संघासाठी. मला वाटतं एक 2 धावाकडे सोडल्या जातात. या 2 धावांनी खात्यात भर पडते, धावसंख्या वाढते. पहिले षटक चालू असताना इथे मात्र इथे मात्र खेळ बाद होतोय. मोठा धक्का बसतोय महालक्ष्मी बसनी संघाला. एक उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघातून बाहेर जातोय. अजून षटकातल्या अंतिम चेंडू शिल्लक असे. धावसंख्या होती ती 18. एक गडी बाद 18 धावा. 2 चेंडू मध्ये 2 षटका ठोकले होते, परंतु अंतिम चेंडू मध्ये त्याचा झेल जिंकला गेला. मोठा धक्का बसतोय. आता मात्र त्याची जागणे जातोय तो मान्य. आता मात्र आलाय तो मान्य. बघूया पुढील चेंडू ती काय करतो आपल्या या संघासाठी. अंतिम चेंडू असेल. इथे मात्र हा देखील चेंडूचा वेळा वगैरे चेंडू येतो. इथे मात्र सीमारेखा पार 4 धावांसाठी खडकणी चौकार आणि 15 षटक संपला. इशारा षटकाखेर संघाची धावसंख्या होती एक गडी बाद 22. एक गडी बाद 22 धावा. अजूनही मला वाटतं विजयासाठी 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. बघूया कोणता संघ इथं विजय ठरतोय, कोणता संघ घरी परततोय. 5 चेंडू आणि 15 धावा. 5 चेंडू आणि 15 धावा. इथे मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी मला वाटतं अंतिम षटक घेऊन आला तो बॉलर नेम प्रतीक. याचा पहिला चेंडू असेल शिवम साठी. बघूया इथे मात्र पंच काय करतायत. वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धाव मिळतोय. धाव संख्या बरोबर. आता मात्र 5 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी म्हणले जाईल. 5 चेंडू आणि मला वाटतं 13 धावांसाठी आवश्यकता असणार आहे आपला संघ विजय करण्यासाठी. इथे मात्र बघूया किती धावांसाठी जातो. चेंडूवरती किती धावा मिळते आपल्या संघासाठी. इथे मात्र 4 धावा सोडल्या जातात. 9 चेंडू टोटल 5 धावा मिळत आहेत. इथे मात्र मिस्टेक होते. 9 चेंडू आणि 5 धावा मिळत आहेत. खराब गोलंदाजी. आता मात्र स्ट्राईकला असेल तो शुभम. पुन्हा एकदा हा देखील समोर मारला फटका होता. इथे मात्र चेंडू जातो सीमा पार. 6 धावांसाठी खणखणी षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या वाढते ती 35 धावा. 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र पुन्हा एकदा वाट चेंडू 2 धावा. इथे मात्र महालक्ष्मी बसनी संघ विजय ठरला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच स्मृती तारवेवाडी संघ इथे त्यांच्या हार्दिक आभार.